देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सुनेत्रा पवार यांना आणखीन एक मानाचे स्थान देण्यात आले आहे। मंत्रिमंडळात पायाभूत सुविधा समितीच्या फेररचनेत त्यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला। विशेष म्हणजे या समितीत याआधी अजित पवार यांचा समावेश होता। त्यांच्या जागी आता सुनेत्रा पवार यांची नियुक्ती झाली आहे। 10 मार्च 2025 रोजी स्थापन करण्यात आलेल्या या समितीची पुनर्रचना करण्यात आली असून अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सदस्य म्हणून कायम राहणार आहेत। याशिवाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचाही समितीत समावेश आहे। ही समिती राज्यातील मोठ्या पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेते। त्यामुळे सुनेत्रा पवार यांची या प्रमुख समितीत झालेली एंट्री त्यांच्या वाढत्या राजकीय प्रवासाचा संकेत मानली जाते। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हवे असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।